जिवंत जीवामृतचा काकडीला वापर केल्यानंतर काय फरक पडतो? आपण आलो आहेत बोदवड गोळेगाव येथील प्रयोगशील शेतकरी. सर, तुमचं नाव? माझं नाव कृष्णा समाधान चौके. बरं सर, तुम्ही जिवंत जीवामृतचा तुमच्या काकडी या पिकाला वापर केला होता, तुम्हाला काय फरक जाणवला? सर, मला जिवंत जीवामृत वापरल्यामुळे माझ्या यालावरती क्रॉचिंग आली होती, यल फाटत होते माझे. ती समस्या माझी पूर्ण नाहीशी झाली. अच्छा. हां, आणि त्याच्यानंतर माझा प्लॉट पिवळा पडत होता, ते पण त्याला गिरणारी आली आणि उत्पन्नामध्ये फरक पडला माझ्या. म्हणजे थोडक्यात थंडीमध्ये जी वेल फाटणे समस्या होती, पूर्ण स्कॉर्चिंग होती, हां, ती तर पूर्ण नाहीशी झाली. ती समस्या पूर्ण नाहीशी झाली. तर माझा प्लॉट पूर्ण बसलेला असता. अच्छा अच्छा. कारण माझा प्लॉट आणि प्लॉट आम्ही एका दिवशी लावले होते, त्याचा प्लॉट पूर्ण बसलेला. माझा प्लॉट आजपर्यंत चालू आहे, आज 2.5 महिने झालेत माझा तोडा चालू आहे. हे तुमच्यासमोर काकडी आहे. काकडी बरोबर. थंडीमुळे थोडं उत्पन्न कमी निघते, पण जिवंत जीवामृत वापरल्यामुळे माझं उत्पन्न थोडंफार काय असणं पण चालू आहे. कृष्णाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे 2 जणांनी काकडी लावली होती. कृष्णाभाऊंनी जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता. कृष्णाभाऊंचा प्लॉट जिवंत आहे, जिवंत, आणि त्याचा पूर्ण प्लॉट बसलेला आहे. त्याचा पूर्ण प्लॉट बसलेला आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काकडीची जी क्रॅकिंग, अजून मला अपेक्षा आहे की माझा प्लॉट अजून 15 महिना चालेल, 15 दिवस चालेल. अच्छा. बरं सर, लोकांनी वापर केला पाहिजे का नाही जिवंत जीवामृतचा? 100% केला पाहिजे. 100% केला. कारण दुकानातून जे आपण औषधं आणतो त्यापेक्षा 1000 पटनं कार्य करते. हा माझा अनुभव आहे, कारण मी शेतकरी असल्यामुळे मी सांगतो. कारण ऑर्गॅनिकमुळे आणि केमिकलमुळे खूप जमीन आसमानचा फरक पडतो. म्हणून शेतकरी बंधूंना एवढंच सांगायचं आहे की आपली पण गिलकं, कारलं, म्हणजे काकडी, दोडकं असे कुठले पीक असेल आणि थंडीत वेल क्रॅक होणे, विल्टिंगची समस्या येत असेल, तर भाऊंनी जसा जिवंत जीवामृतचा प्रयोग केला तसा आपण पण करू शकतात. ओके, धन्यवाद.